बॉलर मोरे यांना विकेट मिळाली. यावर विकेट मिळाल्यानंतर ऑन द राईट बॅट्समॅन वर गेला पण बाहेरच्या बॉलला एकदम कव्हर प्ले करण्याचा साहित्य होता आणि पहिल्याच बॉलवर त्यांना परतीचा प्रवास करावा लागतो आणि सुरुवात फिल्डिंगची अडचणलेली आहे विकेटवरती देण्याचा अपडेट आपल्यासाठी आणि ब्लॅक फ्लॅग कंपल्सरी आहे नंतर दुसऱ्या आयोजकाच्या वतीने ब्लॅक फ्लॅग इज कंपल्सरी आयोजकाच्या वतीने विरोधी बॉल थोड़ा खुला होता गोलंदाजी प्रत्येक धावाला एकच रक्षण आहे फक्त बॉल पाहत बघत इतर गोष्टींसाठी तो होऊ शकतात एकदा तुम्ही बनवला तर परत आहे दुसरा बॅक प्लेअर होऊन जाईल आणि दोन लेवल झाला तर दोन लेवलचा बनलेला आहे एक व्यवसायिक फॉर्मॅटमध्ये भारतामध्ये खूप खेळाडू आहेत ते अजूनही प्रकाश घेतात येत नाही आहे सुपर बॉल ट्राय केलाय गॅप सोडलाय टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग बॉल जाईल कव्हर फॉर्म्युलाच्या पलीकडे अक्षय वाठारकर फलटणचा हा बाग चौकात जागा एका बाजूला अक्षय वाठारकर फलटणचे आणि अक्षय ड्राईव्ह केलाय मिडॉला क्षेत्ररक्षक आहे चांगला स्टॉप एक धावं केली जाते किती धावीचं महत्व भाऊक आहे सामन्यामध्ये सामर्थ्य लक्ष होतं ते दिलं होतं की आम्हाला खूप चांगली धावा बनवता येईल खूप प्रयत्न करत आणायचा आहे सुपर बॉल त्याचा टोला कनेक्शन पुन्हा एकदा आउटफील्डचा फायदा उचललाय लॉंगरला खोलीच नाही आहे त्या संधीचा फायदा उचललाय बॉल सुमारेच्या पलीकडे गेला आता येतोय अक्षय बोधरे याच्या वतीनं चौका खूप महत्वाची आहे या पद्धतीने पाहिजे वाठारकर अक्षय बोधरे काबळे मोहन पवार दीपक माळगे खूप दुधागले आर्यन भोईर अमर कन्या सूर्य नायडू रवी भोईरच आणि दिग्विजय आपण पाहतो यावेळेस बघा अक्षय बोधरे जे आक्रमक प्रयत्नांसाठी ओळखले जात पण आक्रमकतांसाठी धोकादायक ठरते आणि पहिल्या षटकात मोन्याने 2 विकेट घेवले अक्षयचा खेळ सुद्धा संपलेला आहे फक्त दुसरा बनतोय की क्रिकेट आंबेगाव पहिल्या षटकात बसलेला आहे आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर 2 षटकांत संख्या 10 गणेश क्रिकेट क्लब गणराज क्रिकेट क्लब आंबेगाव 2 फलंदाज शाहिद यांच्या वतीनं चांगल्या खेळाची अपेक्षा होती ते सुद्धा पास झाले बोधरे यांच्या वतीनं एक मोठा आला पण त्यांना सुद्धा जास्त काम नाही आलं आणि गणराजा क्रिकेट क्लब आंबेगावचा नाही झाला अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी आहे 25 मिनिटांचा कालावधी बाकी आहे लक्षात घ्या पहिल्या षटकासाठी 4 मिनिटांचा कालावधी आपण घेतलेला आहात 11 वाजून 37 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झाला होता तर आपण वेळ व्यवस्थित लक्षात घ्या आणि वेळानुसार तुमचा खेळ खेळा बॉलिंग ट्रॅकवर आता
शेखर काशीद हे एक बहुचर्चित नाव आता आपण मला सोशल मीडियावर पाहायला मिळते, शेखर काशीद. आणि पाहूया आता तोच खेळ, परफॉर्मन्सचा खेळ शेखर काशीदचा आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल का. आउटसाइड द ऑफ स्टंप चॉप केले, बॉलला कव्हर पडला क्षेत्ररक्षक, बॉल गॅदर करताना चुकले, पूर्ण केली सिंगल. एक धाव वाढते, धावसंख्या 11 झाले. एका बाजूला बारामती फलटणचे खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला मुंबईचे खेळाडू असा संच आहे विघ्नहर्ता गणराया क्रिकेट क्लब आंबेगावचा. आता मैदानाच्या आतमध्ये आपण स्ट्रायकर एंडला चेतन काळंगे अर्थात कॅप्टन यांना पाहतोय. जवळपास त्यांच्या कारकिर्दीमध्ये 20,000हून जास्त धावा टेनिस बॉल क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये. 22 वर्षांचं क्रिकेट चेतन काळंगे यांचं. फुलटॉस बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता, ऑन साइडला टोन जर केलेला आहे. दरम्यान एकच धाव पूर्ण केली जाते, धावसंख्या पोहोचते 12. 2 फलंदाज बाद. बारा धावा झाल्या, 2 फलंदाज बाद. 8 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. आतापर्यंत तो दबदब्याचा आपण नेहमीच उल्लेख करतो तो गोलंदाजांचा राहिलेला आहे. फुलटॉस बॉल, स्ट्रेट हिट अँड ग्रेट हिट. नो ऑप्शन फॉर फिल्डर्स. बॉल सीमारेषेच्या पलीकडे स्ट्रेट लॉंग ऑफ क्लिअर. चौकार, 4 धावा. जबाबदारीची जाणीव असून चालत नाही, ती पूर्ण करण्याची धमक सुद्धा तुमच्याकडे असली पाहिजे. आणि तीच जबाबदारी पूर्ण करण्याची धमक अक्षय वाठारकरची पाहायला मिळालेली आहे. मागच्या षटकात सुद्धा तोच कॉन्फिडन्स आणि आता या षटकात सुद्धा तोच कॉन्फिडन्स. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स अक्षय वाठारकरचा. शेखर काशीद ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल इनसाइड आउट, लॉंग ऑफला मोठा चेस करावा लागतोय, पण तो चेस इनकम्प्लीट होईल. पुन्हा एकदा चौकारांचा राजा मैदानाच्या आतमध्ये अक्षय वाठारकरच्या वतीनं लगातार 2 चौकार. चार धावांची मदत मिळते, धावसंख्या पोहोचते आता 20 वर. अडचणी सोडवता येतात, फक्त त्यासाठी ती पद्धत वापरली गेली पाहिजे. ती पद्धत अक्षय वाठारकरची संघाला अडचणीतून बाहेर आणण्याची. स्वीप करण्याचा प्रयत्न, तिन्ही स्टंप्स रोखल्या, सर्व काही सुरळीत चाललं होतं, पण आता फटका जो निवडला होता तो फसलेला आहे. लेग बिफोर विकेट, LBW पण या ठिकाणी रेफरल घेतलाय. पंचांचा निर्णय, फलंदाज बाद आहे, पण अक्षय वाठारकर यांनी DRS कॉल केलेला आहे, जो एका डावातला एकदाच आहे. एकच DRS मिळतो प्रत्येक संघाला आणि आता तो अक्षय वाठारकरने कॉल केलाय. पाहूया त्या ठिकाणी निर्णय नेमका काय येतोय. काही पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आदरणीय सचिनजी बाबर. ओपन गटामध्ये 4थ्या क्रमांकाचं बक्षीस ज्यांनी पुरस्कृत केलेलं आहे आदरणीय सचिनजी बाबर, आपलं मनपूर्वक स्वागत. तसेच आदरणीय काकडे साहेब, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आणि आदरणीय रणजित पाटील साहेब, आपलं खडकवासला प्रीमियर लीग मनपूर्वक स्वागत. आणि DRS जो आहे तो गमावलेला आहे. फलंदाज अक्षय वाठारकर बाद आहे. धक्का तिसरा टीम NB अर्थात विघ्नहर्ता गणराया क्रिकेट क्लबला. विकेट डाऊन. अंबरनाथ हा परिसर ज्यांनी प्रसिद्ध केला टेनिस बॉल विश्वामध्ये, ज्यांनी आपल्या फलंदाजीची छाप सोडली, मुख्यत्वे रबर बॉल क्रिकेटमध्ये ते नेहमीच बहारदार खेळ देतात, पण पूर्ण वर्षभर टेनिस बॉल क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा तितकाच अनुभव झोकतात असे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. दिनू कांबळे. स्ट्रायकर्स एंडला दिनेश, मधल्या फळीतील एक स्फोटक फलंदाज म्हणून ज्यांची गणना केली जाते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, ते स्ट्रायकर्स एंडला जेव्हा संघाला खऱ्या अर्थानं फलंदाजीची गरज आहे ती गरज भागवतील का पाहूया. धावसंख्या 20. चांगली गोलंदाजी मोन्यानंतर आता शेखर काशीद यांची सुद्धा पाहायला मिळते. शेवटचा बॉल ड्राईव्ह केलाय, परफेक्ट एलिव्हेटेड ऑफ ड्राईव्ह, बट क्षेत्ररक्षक आहेत वाईट ऑफ लॉंग ऑफला. एकच धाव मिळेल. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 3 फलंदाज बाद, 21 धावा, 21 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. उमेश नायडू अर्थात डी इव्हेंटच्या वतीनं
ती बाउंड्री रोप सुद्धा आम्हाला पाहायला मिळते. म्हणजे प्रत्येकाने काही ना काही आपलं योगदान दिलेलं आहे. आपली स्किल जी आहे ती स्किल आपल्याला पाहायला मिळते. कारण मैदानाला सुशोभित करणं आणि मैदानाचं हे स्वरूप प्रेक्षकांपर्यंत अचूक पोहोचणं हे आयोजकांचं धोरण असतं. आणि त्या धोरणांतर्गत आपण नेहमीच त्या विविध गोष्टी, विविध संकल्पना आयोजकांच्या पाहत आलेलो आहोत. काहीतरी नवीन देण्याची भूमिका प्रत्येक आयोजकाची आहे आणि त्याचमुळे खडकवासला प्रीमियर लीगच्या वतीनं अमरभाऊ खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन टीमने ते वेगळेपण जोपासण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. 22 तारखेला सुरू झालेला हा क्रिकेटचा प्रवास आज 30 डिसेंबर 9वा दिवस या स्पर्धेचा. फुलटॉस बॉल कनेक्शन तितकं प्रॉमिसिंग नाही. क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरचं जवळपास चुकलं होतं. जो मिड ऑफ पर्यंत पोहोचले पण धाव घेण्याची इच्छा नव्हती. पुन्हा एकदा मोन्यालाच गोलंदाजीसाठी बोलवलेलं आहे. जाहिद पठाण अर्थात मोन्या पहिलं षटक ज्यांनी गाजवलं, पहिल्या षटकात 2 विकेट्स त्यांनी मिळवल्या. मी उल्लेख तो करत होतो की काही क्रिकेटपटू ज्यांना माध्यम नाही मिळत आहे किंवा जे माध्यम मिळते ते प्रेक्षकापर्यंत नाही पोहोचत आहे, तर खडकवासला प्रीमियर लीग हे ते माध्यम आहे जिकडे तुम्ही पूर्ण भारतभर पोहोचू शकता. आणि मोन्या पहिल्या षटकात त्यांनी पहिल्याच बॉलवर शाहीचा विकेट मिळवला आणि पहिलं षटक इकॉनॉमिकल हाताळलं. पहिल्या षटकात त्यांनी खर्च केला फक्त 9 धावा. या षटकाची सुरुवात बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. तर आहे टॅलेंट खूप आहे, फक्त टॅलेंटला माध्यम मिळणं आवश्यक. धावसंख्या 21, 3 फलंदाज बाद. पुढचा बॉल दिनू कांबळेसाठी. दिनूची ताकद आहे आणि ते सांगतायत गोलंदाजाने कितीही वाढवली ताकद, मी नाही वाकत. बॉल मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3. षटकार येतोय जो आवश्यक आहे. अजूनही स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप जसा मी उल्लेख केला, जशी तुम्हाला प्लेइंग लिस्ट वाचून दाखवली, पण अजूनही काही गोष्टी बदलल्या जात आहेत. काही गोष्टींचा क्रम बदलला जातोय. मिडल ऑर्डर स्ट्रॉंग. विघ्नहर्ता गणरायाची बॅक टू द बॉलर. बघा रिफ्लेक्सेस किती स्ट्रॉंग आहेत मोन्याचे. बॉलला ड्राईव्ह केलं, सरळ रेषेचा खेळण्याचा प्रयत्न आणि लगेचच फॉलो थ्रू मध्ये तो स्टॉप. डाव्या हातात तो बॉल त्यांनी कलेक्ट केला. कुठलाच मौका नव्हता फलंदाजाकडे. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 3 डॉट बॉल्स, 1 षटकार, असं या षटकाचं अनालिसिस आपण करू शकतोय. धावसंख्या 3 फलंदाज बाद, 27 झाले. पुढचा बॉल. फुल टॉस मिस केलाय दिनू कांबळेने. निराशा आहे. कधी कधी जे पर्याय आपण निवडतो ते पर्याय फायद्याचे ठरतील असं नाही आहे. कधी कधी टेन्शन सुद्धा देऊन जातील आणि तेच टेन्शन कदाचित आता जाणवेल दिनूला की फुल टॉस त्यांनी मिस केलाय आणि स्लो फुल टॉस होता, ज्युसी फुल टॉस होता. तो फुल टॉस त्यांनी मिस केलेला आहे. 4 डॉट या षटकात. शेवटचा बॉल या षटकातला. परफेक्ट ब्लॉक हॉल डिलिव्हरी. बॅटचा फेस स्क्वेअर लेगला क्लोज केला. पर्याय नव्हता फलंदाज दिनू कांबळेकडे. इम्प्रेसिव्ह स्पेल बाय जाहिद पठाण. मोन्या यांनी 2 षटकं हाताळली आणि आपला इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स त्यांनी दाखवला. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 27, 3 फलंदाज बाद. विघ्नहर्ता गणराय क्रिकेट क्लब आंबेगाव अर्थात NB. थँक्यू शरद दौड सर, सचिन ढवळे प्रहार 11चे मेंटॉर. थोड्याच वेळात मला असं वाटतं सचिन ढवळे सर सुद्धा जॉईन होतील या मैदानामध्ये. 4था सामना ते खेळणार आहेत. आजच्या वेळापत्रकाला 2रा सामना सुरू आहे. 2ऱ्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना विघ्नहर्ता गणराया क्रिकेट क्लब आंबेगाव अर्थात NB 11 या संघाची धावसंख्या आहे 27 धावा. 3 फलंदाज बाद. 2 गोलंदाजांची तिखट गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिलेली आहे. आता 4थ्या षटकासाठी बॉलर येतोय बॉलिंग ट्रॅकवर. नाव कळवा प्लीज. पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा पर्याय. हलक्या हाताने सॉफ्ट हँड ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला. 1 धाव मिळते. बॉलिंग ट्रॅकवर येता येतं शेखरलाच कंटिन्यू केलेलं आहे. जाहीदचं स्पेल संपलं. मोन्याने चांगलं षटक 3रं हाताळलं. 2ऱ्या षटकामध्ये शेखर काशीद यांनी 12 खर्च केल्या होत्या पण 1 विकेट त्यांना मिळालाय.
तर दोन्हीही गोलंदाज विकेट टेकर राहिलेले आहेत. 28 झाल्यात. 3 फलंदाज बाद. दिनू कांबळे अजूनही या परिस्थितीचा आढावा घेतोय आणि म्हणतात ना की परिस्थितीला पाठ दाखवायची नसते तर तोंड द्यायचं असतं. दिनू कांबळेचा अप्रोच तसाच असेल का? संपर्क बॅट आणि बॉलचा तितका चांगला नाही राहिला. शॉर्ट फाईन लेगला 1 धाव मिळते. धावसंख्या वाढते, धावसंख्या जाते ते म्हणजे 29 वर. दोन्ही संघाचे मेंटॉर्स खूप महत्वाचे आहेत. मालेगावचे मेंटॉर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला विघ्नहर्ता गणराज क्रिकेट क्लबचे अहमदभाई आणि सचिन जिबाड संघ बांधणी त्यांनी केले. एका बाजूला मालेगाव AB सामर्थ्य व्यंकटेश वॉरियर्स मालेगाव संघाला लीड करतायत. प्लेअर डगआउट मधून चला नाव आमच्यापर्यंत पोहोचलेलं. धावसंख्या 29 झाले. 3 फलंदाज बाद. चौथ्या षटकातले 2 बॉल डिलिव्हर्ड केलेले आहेत. दोन्हीही बॉल शेखर काशीदचे सिंगल. लोवर फुल टॉस ऑन साईडला बॉलला टर्न केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. आतापर्यंत क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील चांगला राहिलाय. त्यात कुठलंच दुमत नाहीये. टीम चांगली खेळते. रोशन शिरसाट यांच्या वतीनं ते मार्गदर्शन मिळालेलं आहे AB सामर्थ्य व्यंकटेश वॉरियर्स मालेगावला. आणि त्यापर्यंत 2 गोलंदाज त्रासदायक ठरलेले आहेत. पण विसरून चालला नाही की अजूनही ती सामर्थ्याची बाब लक्षात घेतली, अनुभवाची बाब लक्षात घेतली तर विघ्नेश्वर श्री गणेशा आंबेगाव NB टीम जी पूर्ण भारतभर विविध अग्रमानांकित स्पर्धात खेळते त्याच संघासमोर तगडं आव्हान ठेवलंय गोलंदाजांनी. पुन्हा एकदा यॉर्कर पूर्ण अभ्यास करून ही टीम आली आहे. प्रतिस्पर्धी संघाला रोखण्यासाठी आमच्याकडे जे आहे ते द्यायचंय, लपून नाही ठेवायचंय. विसरून चालणार नाही. आपण खडकवासला प्रीमियर लीग खेळतोय आणि ऑल इंडिया फॉर्मॅटमध्ये आपण आहोत. प्रतिस्पर्धी संघ कितीही बलाढ्य असू द्या, आम्ही आमचा परफॉर्मन्स देऊ आणि तेच AB सामर्थ्य व्यंकटेश वॉरियर्सच्या 2 गोलंदाजांनी करून दाखवलेलं आहे. धावसंख्या 30. पुढचा बॉल ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑफ आहे. सोपा झेल आणि दिनूचा संपलाय खेळ. 30 धावा. 4 फलंदाज बाद. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. धावसंख्या तितकी नाही बनली जितकी अपेक्षा होती. 30 धावा. 4 फलंदाज बाद. 4 षटकांचा खेळ संपला. थँक्यू. बाकी आहे या 4थ्या षटकातला. धावसंख्या झालेली आहे 30. इकॉनॉमिकल अँड विकेट टेकर दोन्ही गोलंदाजांची ही भूमिका स्पष्ट राहिलेली आहे. फलंदाजांना प्रयत्न करावे लागतायत, शर्थीचे प्रयत्न करावे लागतायत. आणखीन एक चांगला बॉल बॅकलिपला खाली घेतलं. सरळ रेषेत हा V मध्ये खेळलेला फटका. बॉल लॉंग ऑफला अडवला जाईल. स्ट्रायकर साइडला थ्रो मिळते. 1 धाव. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 31 धावा. 31 धावा. 4 फलंदाज बाद. 4 षटकाचा खेळ संपला. 2 षटकं जी महत्वाची आहेत. टीम विघ्नेश्वर श्री गणेशा आंबेगाव अर्थात NB या संघासाठी 2 गोलंदाजांचं अचूक काम तर पूर्ण झालेलं आहे. आता पुढचे 2 गोलंदाज जे खूप महत्वाचे आहेत. चला 4 षटकांसाठी 18 मिनिटांचा कालावधी आपण घेतलेला आहात. 30 मिनिटात तुम्हाला 6 षटकं पूर्ण करायची आहेत जी सूचना डाव सुरू होण्याच्या अगोदरच आम्ही दिली होती. नझीर गोलंदाजीसाठी येत आहेत. AB सामर्थ्य व्यंकटेश वॉरियर्स मालेगावसाठी नझीर
हे 5व्या षटकासाठी सुरुवात देत आहेत. आतापर्यंत जी सुरुवात अपेक्षित होती AB सामर्थ्य व्यंकटेश वॉरियर्सला, ती सुरुवात गोलंदाजांनी मिळवून दिलेली आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, 30 यार्ड सर्कलच्या बाहेर डीप कव्हर, वाईड ऑफ लॉंग ऑन, स्ट्रेटिश आहे, वाईड ऑफ डीप मिड विकेट आणि फॉरवर्ड स्क्वेअर लेग डीपमध्ये. ऑन साईडला बॉलला टर्न तर केलं, एलिव्हेशन कमी मिळालंय. 1 बाउन्स बॉल कलेक्ट केला जाईल, तोपर्यंत फक्त एकच धाव मिळते. नवीन फलंदाज आकाश चिंदारिया, यशस्वी कर्णधार म्हणून ते ओळखले जातात. जेव्हा निलेश बिंदाळे स्पोर्ट्स फाउंडेशनची जी टीम खेळते त्या टीमचं ते नेतृत्व करतात आणि नेहमीच कमी चेंडूंसाठी ते मैदानाच्या आतमध्ये येतात, पण त्यांचा स्ट्राईक रेट भन्नाट असतो. आणि पाहूया अशा वेळेला जेव्हा आता 11 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या डावातला, संघाला जी आवश्यकता आहे ती गरज पूर्ण केली जाईल का? स्ट्रायकर एंडला चेतन काळंगे कॅप्टन, नॉन स्ट्रायकर एंडला आकाश चिंदारिया, बॉलिंग ट्रॅकवर नझीर शेख. फुलटॉस बॉल नाही, फायदा उचलता आला. बॉलला खेळलेला आहे वाईड ऑफ लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षण झालं. रिले फिल्डिंग 1-2 मध्ये बदललेला आहे, 2ची होते वाढ. धावसंख्या 2च्या मदतीने पोहोचते 34 धावा, 4 फलंदाज बाद. पुढे कंट्रोल्ड आहे गोलंदाजांचा, म्हणूनच काल देखील गोलंदाजच प्रकाश आपल्याला पाहायला मिळाले ज्यांची कामगिरी संघासाठी फायद्याची राहिली. आज सुद्धा आपण तेच पाहतोय, गोलंदाज जे पुनरागमन करून देतात आपल्या संघाला या मातीच्या खेळपट्टीवर. ओ बॅटचा संपर्क, बॉल मागे, फ्लाय स्लिप, क्षेत्ररक्षण चुकलं. मच नीडेड बाउंड्री फॉर टीम विघ्नेश्वर श्री गणेश आंबेगाव, अर्थात NB चौकार. धावा कशाही येऊ द्या, ते येणं आवश्यक आहे आणि त्यामुळे हा फटका तितकासा कन्व्हिन्सिंग नव्हता, पण या 4 धावा महत्वाच्या राहतील. कदाचित या 4 धावांनी तो आत्मविश्वास सुद्धा परत येऊ शकेल, ज्या आत्मविश्वासासाठी धडपड चालू आहे फलंदाजांची मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 60 तर पूर्ण करायचा संकल्प तर असेलच टीम विघ्नेश्वर श्री गणेशा आंबेगावचा. धावसंख्या 38 झाले, 4 फलंदाज बाद. नजीर थोडीशी नाराज आहेत क्षेत्ररक्षणावर, कारण आतापर्यंत चांगलं षटक त्यांनी सुरू केलेलं आहे. पूर्वार्ध चांगला राहिलाय, ड्राईव्ह केलंय, पुन्हा एकदा बॉल डीप मध्ये तर पोहोचतोय, पण क्षेत्ररक्षक सुद्धा तैनात आहे. 1 धाव मिळते. एका धावेची वाढ, धावसंख्या 39 झालेली आहे, 39. जर आपण टाइमलाईन पाहिली मागच्या 2-3 षटकांची, तर त्यावर सिंगल आणि डॉट बॉलचा पर्सेंटेज जास्त आहे. चौकार षटकारांची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कमी आहे आणि ती फ्रिक्वेन्सी आजच्या या आधुनिक क्रिकेटमध्ये वाढवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला गेला पाहिजे. हो, यावेळेस बघा प्लेड ऑन झालेत. बॅटचं हिट विकेट, येस, हा साऊंड तर तसाच आला होता. बॅकफुटला बॅलन्स करून खेळायचा प्रयत्न आणि बॅट धडकली स्टंपवर आणि हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेले आहेत. आकाश चिंदारे यांचा देखील खेळ स्वस्तात संपला. एकोणचाळीस धावा, 5 फलंदाज बाद. कधी कधी स्वप्नात सुद्धा आपण विचार करत नाही, अशा काही गोष्टी घडतात आणि म्हणूनच उघड डोळ्याने वाईट स्वप्न बघतोय तो म्हणजेच विघ्नेश्वर श्री गणेश आंबेगाव हा संघ. स्ट्रॉंग टीम जर आपण त्या पूर्ण लिस्टवर पाहिलं, स्क्वॉड पूर्णपणे बॅलन्स्ड आहे, पण तितकीच चांगली गोलंदाजी व्यंकटेश वॉरियर्स AB सामर्थ्याचे आतापर्यंत पाहायला मिळाले. धावसंख्या 39. सुहास पवार हे नवीन फलंदाज, पुन्हा एकदा त्यांचं स्वागत ब्लॉक होल डिलिव्हरीने केलेलं आहे गोलंदाज नझीरने. दरम्यान पूर्ण केली जाते फक्त एकच धाव, 8चा रन रेट. 5 षटकाचा खेळ संपला. 5 फलंदाज बाद, 40. विघ्नेश्वर श्री गणेश आंबेगाव अर्थात NB.
थँक्यू जयेश सर. वन ओव्हर इज इनफ अगेन्स्ट टफ कंटेस्टंट असं म्हटलं जातं. आता टफ कंटेस्टंट तर आताच्या घडीला या सामन्यामध्ये एबी सामर्थ्य व्यंकटेश वॉरियर्स मालेगाव राहिलेला आहे, पण 6 चेंडू पुरेसे आहेत. सुहास पवार, चाळीस धावा झाल्यात. 5 फलंदाज बाद आणि अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि त्यासाठी पाहूया प्रथमेश राठोड गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. 40 झाल्यात. 5 फलंदाज बाद झालेत. अजूनही मनासारखी धावसंख्या नाही बनलेली आहे टीम विघ्नेश्वर श्री गणेश 11 आंबेगावची. पण आता पाहूया शेवटचे 6 बॉल. सुहास पवार स्ट्रायकर सेंडला आहेत, नॉन स्ट्रायकर सेंडला आहेत. चेतन काळंगे यांच्या 11 धावा, पण त्यांचा स्ट्राईक रेट इतका चांगला नाहीये. पुढचा बॉल फुलटॉस ड्राईव्ह केलंय, स्क्वेअर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे, पण बॉलचा वेग भन्नाट, आउटफील्ड फास्ट. 6व्या षटकाची सुरुवात दमदार. मिडल 4 सुहासच्या बॅटमधून चौकार. चव्वेचाळीस धावा, 5 फलंदाज बाद. 6व्या षटकाची सुरुवात तर चौकारानं झालेली आहे आणि त्यासाठी तर सुहास मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. फुलटॉसवर पुन्हा एकदा तोच अप्रोच, पण यावेळेस क्षेत्ररक्षक जे होते कव्हर पॉइंटला त्यांना जावं लागतंय स्वीपर कव्हरला आणि त्याचमुळे खाली क्षेत्राची निवड करताना पहिल्या 2 बॉलवर 2 भन्नाट स्ट्रोक. सुहास पवारच्या बॅटमधून चौकार. 4 धावा. थँक्यू. बॅक टू बॅक 2 आले आहेत आणि ज्या गरजेच्या बाबी आहेत त्या बाबींवर आता सुहास पवार लक्ष घालतोय. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल आणि त्याचमुळे आता डॉट बॉल येतोय. धावसंख्या 48 झालेली आहे. 48 धावा, 5 फलंदाज बाद. रेफरल संपलेला आहे. जो अक्षय वाटारकर यांनी घेतला होता तिकडेच DRS संपलेला आहे. दरम्यान येतोय हा डॉट. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 48 झाले आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुहासला रोखलेला आहे 3ऱ्या बॉलवर. पुन्हा एकदा स्क्वेअर ड्राईव्ह, पण यावेळेस प्रोटेक्शन आहे. स्वीपर कव्हरला सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्यासाठी प्रयत्न नाही केला जात. 1 धाव मिळते. 50ला 1 कमी धावसंख्या 49. 4 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचे 2 बॉल्स बाकी आहेत. लास्ट बॉल्स पाहूया. या 2 बॉलवर ती रेंज जी आपण विविध मैदानामध्ये पाहिलेली आहे कॅप्टनची, ती रेंज या महत्वाच्या शेवटच्या टप्प्यावर पाहायला मिळते का, की गोलंदाज प्रथमेश या ठिकाणी भाव खाऊन जाईल. दरम्यान व्हाईट बॉल कॉल केलेला आहे, पण आता फिल्डिंग टीमने DRS ची निवड केलेली आहे. फिल्डिंग टीमने DRS ची निवड केली. आदरणीय कैलास मामा येवले यांचं आगमन या स्पर्धेनिमित्त या मैदानात होते. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. आदरणीय कैलास मामा येवले, आपण कृपया मुख्य मंचावर आसनस्थ होण्याची कृपा करावी. आपलं मनपूर्वक स्वागत. खडकवासला प्रीमियर लीग मध्ये धावसंख्या 49 झाली. चौकार, चौकार, डॉट बॉल, सिंगल असं पृथक्करण आपण या षटकाचं पाहतोय आणि 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. फेअर बॉल आहे, फेअर डिलिव्हरी. तर येतोय आणखीन एक डॉट बॉल आणि DRS यशस्वी झालेला आहे. फिल्डिंग टीमचा लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. 49, 5 फलंदाज बाद. प्रथमेश राठोड. फुलटॉस बॉल लॉफ्ट केलंय लॉंग ऑनला. जो क्षेत्ररक्षक आहे त्याला दर्शक बनावं लागते. शेवटचा बॉल सीमारेषा पार. मिडलीचा कडक बेधडक षटकार. चर्चा होते त्यांच्या चषकाची. महेश शिंदे दादांची चर्चा होते त्यांच्या चषकाची. मयूर करंडे साथीला विकीर नाही त्याला कशाची. होतो या क्रिकेटचा
55 धावा झालेल्या आहेत आणि 56 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे टीम AB सामर्थ्य व्यंकटेश वॉरियर्स मालेगाव या संघासमोर. तर त्या धावा पूर्ण करायच्या 36 बॉल्समध्ये पूर्ण केल्या जातील की रोखल्या जातील, त्यासाठी आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षामधून आवाज ऐकणार आहोत जयेश भोसले सरांचा. घेऊया एक छोटासा ब्रेक. आपण आहोत tennisticket.in वर पाहतोय खडकवासला प्रीमियर लीग. मात्र आज महत्त्वाचं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी दिलेलं आहे, ज्या सर्वांचाच आम्ही विशेष करून आभारी आहोत. प्रथम क्रमांक रोख रक्कम 2 लाख रुपये आदरणीय अविनाश शेठ चरवट साहेब, ऋषिकेश शेठ जाधव साहेब. द्वितीय क्रमांक 1 लाख रुपये अमरदादा खेडेकर साहेब. तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक प्रत्येकी 50,000 रुपये. जे तृतीय क्रमांक आम्हाला लाभले कैलासवासी विठ्ठलदाता दांगट यांच्या स्मरणार्थ योगेश भाऊ दांगट यांच्या माध्यमातून. चतुर्थ क्रमांक 50,000 रुपये रोख रक्कम सचिनजी बाबर साहेब आणि खंडूजी नवले सर यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. त्याच वेळेला प्लेयर जे बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी सायकल आहे ध्रुवदादा काळेल साहेब यांच्या माध्यमातून लाभलेली आहे. मालिकेभरासाठी सायकल उमेशदादा शिंदे साहेब यांच्या माध्यमातून लाभलेली पाहायला मिळते आहे. विशेष कौतुक मी सर्वच टीमचं करेन, ज्यामध्ये आदरणीय अनिल भाऊ भुमकर साहेब असतील, अमरदादा खेडेकर, महेश शिंदे, संदीप कदम, मयूर करंडे, हर्षवर्धन सांगळे, अजय कदम, यश बेलधरे, अजित गायकवाड, शेखर रायकर, हेमंत उतेकर, विनोद पावडे, ऋषिकेश लोकरे, त्याच वेळेला संकेत गावडे, बुवाभाऊ पाटील, कुणाल डोळस, युवराज जगडे, रणजित सिंह जगताप, शैलेश निवंगुणे, महेश पायगुडे, मयूर डिले, विजय शेळके, संग्राम पोकळे, ओंकार पोकळे, संतोष अनमगर, निखिल संगपाळ आणि प्रवीण उभे. होय, खरं तर प्रवीणजी उभे यांचा आम्ही उल्लेख सातत्याने करत आहोत. हे खेळपट्टी जी सुसज्जित करण्यात आली आहे त्याकरिता त्यांचं सर्वाधिक मोठं आणि मोलाचं योगदान आहे. या मॅचच्या ऑफिशियल मैदानाच्या दिशेने निघतात. एक छोटेखानी असं आव्हान या सामन्यामध्ये आपण पाहत आहोत. दुसरा सामना 56 धावसंख्येचा पाठलाग करायचा AB सामर्थ्य व्यंकटेश वॉरियर्स मालेगाव या संघासमोर विघ्नेश्वर श्री गणेश आंबेगाव NB या टीमने ठेवलेले लक्ष आपण पाहत आहोत. अनेक तारे सितारे या संघामध्ये खेळताना पाहायला मिळाले आहेत. खुल्या गटातील नामवंत खेळाडूंचा भरणा या संघामध्ये पाहायला मिळाला आहे. गोलंदाजी मार्कवरती आर्यन मनोज भोईर याला आपण पाहत आहोत. खरं तर मनोजी भोईर म्हटल्यानंतर एक उत्कृष्ट गोलंदाज दिवा गावाला बिलॉंग करणारे आणि ज्यांच्या पावलावरती पाऊल ठेवत त्यांचे चिरंजीवाने गेले 1 ते 2 वर्षामध्ये आपल्या नावाचा डंका पिटलाय. आपल्या फिरकीच्या जादूमध्ये त्याने प्रतिस्पर्ध्याला अडकवलंय. त्याची रील धर्मवीर चषकाची सर्वाधिक जास्त व्हायरल होत असताना पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने घेतल्यानंतर ज्या वेळेला तो आवर्जून म्हणाला की माझ्या अडचणीच्या समयी मला जास्ती कोणी साथ दिली नाही, सातत्याने माझे बाबा माझ्या पाठीशी उभे राहिले आणि पॉझिटिव्हनेस त्यांनी मला दिलं आणि त्याच कारणास्तव मी पुन्हा एकदा उभा राहू शकलो. आज पुन्हा एकदा तो दाखल होत असताना पाहायला मिळतो आणि आत्मविश्वासाचा भरलेला त्याचा खेळ निश्चित पाहायला मिळणार आहे. कारण संकटांना अडचणींना सामोरा जात असताना त्याने पुन्हा एकदा नव्याने जोशाने सुरुवात केली आहे. धर्मवीर चषकामध्ये बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड देखील त्याला मिळाला. बॅटिंगसाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पंचांचा इशारा येईल. सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहणार आहात. लक्ष ठेवण्यात आलंय ते 56 धावसंख्येचं. प्रथमेश राठोडला आपण नॉन स्ट्रायकर एंडवरती पाहत आहोत. एक जेन्युइन आणि ऑलराऊंडर खेळाडू. पहिला बॉल अपीश होता, डीप मध्ये खेळला, कट केला,
क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला. शाखावरून मधून चेंडूवरती एक सिंगलने सुरुवात झाली आहे. शांत आणि संयमी सुरुवात आपण पाहत आहोत. आर्यन भोईर खरं तर फिरकीच्या जाळ्यामध्ये अनेक मैदानात सातत्याने गाजवणारा एक मिस्ट्री गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. फलंदाजाला अडकवण्यामध्ये त्याच्याकडे महारथ आहे. हातभर वळण घेणारे त्याचे चेंडू नेहमीच फलंदाजाला भ्रमामध्ये आणि बुचकळ्यामध्ये टाकतात. आज ती गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळणार का? आर्यन पुन्हा एकदा दाखवत असताना पाहायला मिळतोय. दिवा गावचं नाव ज्याने मोठं केलं. ही युवा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आपण पाहत आहोत. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरचा त्याचा खडतर प्रवास त्याने पादाक्रांत करत यशाची उंच शिखराला गवसणी घातली. आर्यन पुढचा बॉल घेऊन प्रथमेश साठी सज्ज होत असताना पाहायला मिळेल. प्रथमेश राठोड पहिला बॉल ही कॅच व्हायला हवी होती. सुहास थोडासा दूर राहिला. सुहास नामदेव पवारला जे ते मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाहिलं झेलापासून काही अंशी दूर राहिला. कॅच होऊ शकली नाही. डॉट बॉलने सुरुवात होत असताना इथे प्रथमेश राठोडची पाहायला मिळते. जेनियन ऑलराऊंडर खेळाडू आहे. सर्वाधिक चर्चेतील नाव आहे. हे देखील नाणं खडखडीत वाजतंय. यावेळेला आडवा बॅकने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल निश्चित मिळेल. क्षेत्ररक्षक फार कमी वेगाने चेंडूवरती येत होता. हे हेरलं होतं प्रथमेशने. दुसऱ्या धावचा अप्रोच त्यांनी दाखवला होता परंतु संगम मताने हा निर्णय घेण्यात आला की ही धाव इथे न घेतलेली बरी. जोखीम पत्करायची नाहीये. धीरोदार्थ दाखवणं गरजेचं आहे. या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो आणि त्यासाठी प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. लोअर फुल टोस पुन्हा एकदा कबसला. वारंवार एकाच क्षेत्रामध्ये फटकेबाजी करत असताना आपण राहुलला पाहत आहोत. राहुल भागडेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. बॅटिंग करत असताना सिंगल डबल एक चांगली सांगड त्यांच्या माध्यमातून घातली गेली आहे. पहिल्या विकेटसाठी भागीदारी रचावी लागणार आहे. धावा गोळा करायच्या. 56 पुढचा चेंडू. आर्यनचा हा बॉल वळण घेतोय. कटर पाहायला मिळाला ज्याचा मी उल्लेख केला होता. या खेळाडूने गोलंदाजीमध्ये प्रावीण्य मिळवलंय आणि सध्याच्या घडीला चर्चेतील नाव आहे या युवा खेळाडूचं. हातभर वळण घेणारा चेंडू इथे पाहायला मिळतोय. तर क्रिकेटवरती नेहमीच त्याची गोलंदाजी हातभर वळण सातत्याने प्राप्त होतं. या मातीच्या खेळपट्टीवरती तो नेहमीच चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतो. पुढचा बॉल फटका दमदार आहे. वजनदार शानदार दर्जेदार षटकार. होतोय क्रिकेटचा जल्लोष भारी आज योला खंडेकर. ए चारी बाजूला गाजते खडक वाजला प्रीमियर लीग. चारी बाजूला गाजते खडक वाजला प्रीमियर लीग. चारी बाजूला गाजते खडक. षटकार आला. आपल्या फटका अर्थात 440चा झटका. 440चा झटका दिला आर्यनला भोईरला. षटकारानंतर 9 बनल्यात. जिथे मात्र लक्ष आता ठेंगणं होऊ लागलं. 56चा पाठलाग करत होता. 47ची गरज आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी. फलकावरती धावा एकत्रित 9 बनलेल्या आहेत. सिक्सरचा बॉल या स्पर्धेच्या माध्यमातून वापरला जातो. दर्जेदार क्रिकेटची आवृत्ती आपण पाहतो. मॅच बॉल आला. अंपायर मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल येतोय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चेंडू उपलब्ध करून देण्यात येत असताना पाहायला मिळाला. प्रथमेशने चांगली फटकेबाजी केली. गोलंदाजीमध्ये सूर्या नायडूला इन्व्हाइट करण्यात येत आहे. सूर्या नायडू देखील आपण पाहिला ना तर हा देखील चर्चेतील नाव राहिलं. मुंबईच्या शिवडी विभागाला बिलॉंग करत असताना याही खेळाडूने अष्टपैलुत्व नेहमी गाजवलं. त्याला बॅटिंगसाठी तितकंसं वरती पाठवण्यात आलं नाही आणि अगदी गोलंदाजीमध्ये तो पाहायला मिळतो आहे. आणखीन एक ऑलराऊंडर खेळाडू गोलंदाजी मार्कवरती सूर्या नायडू. स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल राहुलला आपण पाहत आहोत. राहुल बागडे स्ट्राईक एंडवरती. त्याचा संयमी खेळ पाहायला मिळाला. तो स्लिपिंग पार्टनरची भूमिका अदा करतोय. सिंगल डबलला जास्तीचं प्राधान्य देतोय. पुढचा चेंडू. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. आधुनिकतेचं क्रिकेट सातत्याने आपण पाहतो ना. संस्कारांचे फटके बाजूला ठेवून आविष्कारांच्या फटक्यांवरती जास्तीचे भर देणारे हल्लीचे खेळाडू. धावा येणं गरजेचं राहतं. शॉर्ट टाइम क्रिकेट आहे. मॉडर्न डे क्रिकेटमध्ये आपण म्हणतो धावा बनवणं याला जास्तीचं योगदान दिलं जातं. धावा बनवणाऱ्या खेळाडूला महत्व दिलं जातं आणि याच गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या धावा कशा येतात त्याला महत्व नाही. लोअर फुल टोस क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल घेण्याचा प्रयत्न डायरेक्टचा प्रयत्न इथे केला होता. सुहास आणि सुहास. खरं तर सुहास एक प्रतिती यश असा खेळाडू आहे. 3 डायमेन्शन खेळाडू. मुरब्बी अष्टपैलू खेळाडू. परंतु त्याच्याकडून तो खेळ झालेला नाहीये. कल्याणला बिलॉंग करणाऱ्या सुहासकडून एक झेली झाला नाही आणि अगदी त्याच वेळेला डायरेक्ट हिट करणार नाही.
आपण तिथे पाहिलं आकाश चिंदारी या मिडऑफला पाहायला मिळाला होता मिडऑफला आणि अगदी त्याच वेळेला मिडऑफ मध्ये जिथे सुहासला आपण पाहिलं धावफलकावरती धाबा एकंदरीत 10-28 बॉल 46 ची गरज पहिला चेंडू निर्धावाला दुसऱ्या बॉल वरती सिंगल आली आहे लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे स्ट्राईक हँड वरती यावेळेला प्रथमेश राठोड राऊडी राठोड बनतो तो अनेक वेळेला आडव्या बॅटने होय मी याचाच उल्लेख केला होता जर जास्त काळ मैदानावरती व्यतीत केलाय खेळाडूने तर तो थांबायचं नाव घेणार नाहीये लांब लचकालाय हा षटकार चारी बाजूला गाजते खडक वाजला प्रीमियर लीग थँक्यू काय फटका पाहायला मिळाला आडव्या बॅटने जजमेंट इथे चांगलं केलं रीच मध्ये घेतला बॉल आणि षटकार ठोकला कसा आहे जबरी आमचा यार जिगर मोठा आहे या खेळाडूचा रिक्स घेतो मोठी फटकेबाजी करतो क्षणाक्षणाला मॅचचं मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न करतो मागील 2 बॉलवरती 2 षटकार ठोकलेत प्रथमेशने तो नॉट आउट बॅटिंग करतो 13 धावसंख्येवरती 5 बॉल त्याने फेस केले 16ला 0 27 चेंडू आणि 40 ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिलेली आहे महत्वाचं हे षटक राहणार आहे कारण या षटकामध्ये धाबा सूर्याला रोखाव्या लागतील सूर्या नायडूला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा सज्ज होईल सूर्या धावफलकावरती 16 पुन्हा एकदा रिव्हर्स केला याही वेळेला फलंदाज बदलला अप्रोच बदललेला नाहीये प्रथमेश राठोडने ठोकला हा चौकार थँक्यू चौकारानंतर संघाची धावसंख्या 20 वरती धावून पोहोचली आहे कमाल आहे धमाल आहे एक खिलाडी बेमिसाल आहे बेमिसाल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रथमेशची यावेळेला मधोमध सापडलाय फलंदाज लेग बी फोर स्वरूपामध्ये प्रथमेश राठोड इथे बाद घोषित करण्यात आलाय डीआरएची मागणी इथे करण्यात येते डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आहे लेग बी फोर साठी चॅलेंज केलं अंपायरच्या डिसिजनला प्रथमेश राठोडने निर्णय जिथे मात्र tenniscricket.in च्या कोर्टामध्ये पोहोचवलाय जगातील पहिली वेबसाईट tenniscricket.in टेनिस क्रिकेटची पहिली वेबसाईट ज्याच्या डीआरएस साठी इथे मात्र आपण पाहतो टेक्निकल रूम मध्ये हा निर्णय सुपूर्द करण्यात आलाय जिथे मात्र अक्षयजी निर्मल सर यांना तुम्ही पाहतात प्रत्येक अँगलने पाहिलं जाईल लीगल डिलिव्हरी आहे की नाही हाईट फॅक्टर डिरेक्शन ऑफ द बॉल बॅटला चेंडू ब्रश झालाय की नाही साऱ्या गोष्टीची शहानिशा इथे करण्यात येईल पिचिंग इन लाईन सर्वाधिक महत्वाची राहते इम्पॅक्ट इन लाईन पिचिंग इन लाईन डिरेक्शन ऑफ द बॉल हाईट फॅक्टर लीगल डिलिव्हरी तदनंतर हा निर्णय देण्यात येईल फलकावरती 20 तर पडल्यात या बॉलचा रिझल्ट पेंडिंग आहे गौरवजी सावंत असले तर खऱ्या अर्थानं पंचांचंही कार्य सोपवून जातं हा निर्णय येतोय फलंदाज OUT लेग बी फोर स्वरूपामध्ये आउट विकेटच्या शोधामध्ये होता संघ विकेट इथे प्राप्त झालेली पाहायला मिळाली कोंडी फोडली आघाडीच्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी राहिले प्रथमेश बाद होत असताना इथे पाहायला मिळाला कुणाल कोट जिथे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय 20ला 1 25 चेंडू आणि 36 ची गरज राहिली आहे दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती जिथे मात्र सेकंड लास्ट बॉलवरती विकेट प्राप्त करण्यात आली लेग बी फोर स्वरूपामध्ये विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळाली LBW बॅटर कुणाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला लेफ्टी आउट झाला लेफ्टी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय डावखुऱ्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन कंटिन्यू ठेवला इथे यावेळेचा बॉल उभ्याशीच्या बाहेर होता इथे घडतंय तरी काय डायरेक्ट
सुपर हिट फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का लागलाय. आघाडीचा बॅटर इथे राहुल होईल बाद. प्रीमियर लीग चारी बाजूला गाजते खेळ असला प्रीमियर लीग चारी बाजूला गाजते खेळ असला प्रीमियर लीग. एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला प्रभू श्रीकृष्णाला सांगितलं की अशी काहीतरी ओळ लिहून दाखवा की जिच्या आनंदामध्ये दुःख होईल, जी वेळ वाचली तर आनंदामध्ये दुःख होईल आणि दुःखामध्ये वाचली की आनंद होईल. प्रभू श्री राम कृष्णाने लिहून दाखवलं की ही वेळ निघून जाईल. ही वेळ निघून गेली आहे. संघावरती अडचणी होत्या, दोन्ही फलंदाज बनले होते, बॅटिंग चांगली करत होते, मैदानाच्या आतमध्ये तळ टाकून उभे होते आणि अशा परिस्थितीमध्ये विकेट घेणं गरजेचं होतं. त्या विकेट घेतल्या गेल्या. सूर्या नायडू आला आणि सूर्या नायडूने विकेट प्राप्त करून दिलाय. संघासाठी संकट मोचकाची भूमिका त्याने अदा केली आहे. मॅच मध्ये कमबॅक होत असताना विघ्नेश्वर श्री गणेशा NVMA गाव या टीमचं इथे कमबॅक झालंय. नवीन बॅटर योगेश भोजने मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 20-2 कुणाल कोण आणि योगेश भोजने ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आर्यन भोईरला कंटिन्यू ठेवण्यात आलाय. आर्यन भोईर गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतोय. फिरकी गोलंदाजाला एक नवा आयाम, नव चैतन्य प्राप्त करून देणारा आणि या फिरकीच्या गोलंदाजीला जिथे मात्र जिवंत ठेवणारी गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो. कारण हल्लीच्या खेळाडूंना आपण पाहिलं ना, जलद गतीच्या गोलंदाजीसाठी जास्तीचा कल पाहायला मिळतो, परंतु पुण्यनगरी फिरकीच्या गोलंदाजीसाठी जास्ती ती जाणली जाते. ज्यामध्ये मागील मॅच मध्ये 2 फिरकीपटू तुम्ही पाहिले. अनेक फिरकीपटू या पुणे जिल्ह्याने दिलेले आहेत. ठाणे जिल्ह्याचा शूरवीर गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतो आर्यन भोईर. पुढचा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर ठेवला, वळवला. हाही बॉल आपण पाहत आहोत. एक टप्पा निरंतर एका टप्प्यावरती गोलंदाजीसाठी तो दांडला जातो. हा बॉल देखील त्या दाटणीचा टाकलेला पाहायला मिळाला. लेफ्टी मैदानाच्या आतमध्ये सुहासला इन्व्हाइट करण्यात आलेलं नाहीये. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण आर्यनला पाहत आहोत. आर्यन चांगलीच गोलंदाजी करतो. डॉट बॉलने सुरुवात केली या षटकाची. धाबा थांबवण्यामध्ये यश आलंय. यावेळेचा बॉल लांबलचक फटका केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ही बॅट आहे की तो बॉल आउट ऑफ दी रोप. षटकार. ये हकीकत है, ये ख्वाब नहीं. कुणाल कोण आपका जवाब नहीं. लाजवाब स्ट्रोक आला त्याच्या बॅट मधून. क्रीजचा वापर केला, उजव्या यष्टीच्या बाहेर निघाला, परफेक्ट मिडल केला आणि षटकार त्याने टोकलाय. 26-2 26 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. कुणाल कोण गेले अनेक वर्ष ही नाव चर्चेतील विषय राहिला. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये त्याची फलंदाजी नेहमीच चर्चेचा विषय नेहमीच पाहायला मिळाली. याही वेळेला गरकन फिरकी घेतली, फलंदाजाची फिरकी घेतली आहे. हदभर वळण घेणारा चेंडू पुढच्या बॉलवरती प्रत्युत्तर दिलंय. मी कच्च्या गुरुचा चेला नाही आहे हे सांगण्याचा प्रयत्न आर्यन इथे करून दाखवत असताना पाहायला मिळतोय. बॉल वळवला त्याने. हातभर वळण घेणारा चेंडू इथे पाहायला मिळाला. यशांच्या पाठीमागे शाहीद शेख, मोहाने कोळीवाडा कल्याणचा खेळाडू, परंतु त्याच्या बॅटमधून तितक्याशा धावा आल्या नाही. यावेळेला ऑन साइडला अद्भुत स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. खेळाडू आहेत दमदार, आयोजक आहेत खंबीर. सारे खेळाडू आहेत दमदार, आयोजक आहेत खंबीर. चर्चा होते गावागावात, नियोजन केलंय जम. कुणाल कोण मोठा फटका त्याच्या बॅटमधून पुन्हा एकदा पाहायला मिळतो. आर्यन वरती हल्ले चढवल्यात, प्रति हल्ले इथे झालेत. पुन्हा या वेळेला पुन्हा एकदा क्रीजचा वापर केला, बॅकफुटला आला, हुक केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघतोय दणदण करत. आणखीन एक आलाय तो चौकार. मैदानी सारे जमती पाहण्या खेळाडूची झलक. चारी बाजूला गाजते खडक वासला प्रीमियर लीग. थँक्यू. सामना आता मात्र जवळपास खुला झाला. 19 चेंडू आणि 20 ची आवश्यकता आहे. कुणाल नॉट आउट बॅटिंग करतो. 6 बॉल 16 वरती. 11 बॉल मध्ये 25 धावा खर्च केलेले आहेत आर्यनने. अद्याप विकेट त्याला मिळू शकलेली नाहीये. विकेटच्या शोधात याही वेळेला परफेक्ट मिडल केलाय.
चेंडू सीमारेषेच्या बाहेर, बॅट मधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड, षटकार. विजयासाठी अजूनही आवश्यकता पाहिली तर येणारे 18 बॉल 14ची आवश्यकता आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक उत्कृष्ट डीजे मास्टर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, या आपण स्वागत करतोय MM अकॉस्टिकचे आदरणीय रोहनजी चौगुले यांचं आगमन होत असताना गेल्या 3 दिवसाच्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा त्यांना आपण पाहत आहोत. फलकावरती म्हटल्यात त्या 42 दोन फलंदाज बाद, 18 चेंडू आणि 14ची आवश्यकता. सामना खुला इथेही झालेला पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येत आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आले आणि अमनला इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. अमन गोलंदाजी मार्कवरती दाखल होत. यावेळेला पहिल्या बॉलवरती अपील केली, हाईट फॅक्टर इथे पाहिला जाणार आहे. पहिल्या चेंडूवरती इथे आपण पाहिलं तर लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव येते. एक येणारे 17 बॉल आणि जिथे मात्र विजयासाठी 13ची आवश्यकता राहिली. अमन बनियार गोलंदाजी मार्कवरती आपण त्याला पाहत आहोत. वेगवान गोलंदाजी, आतमध्ये येणारे चेंडू किंवा यष्टांचे वेध घेणारे चेंडू त्याच्याकडून पाहायला मिळाले. कुणाल कोण 7 बॉल 22. अमनचा हा बॉल ऑन साइडला हाफ आर्म पुल केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय इन फ्रंट ऑफ दी स्क्वेअर. डीप मध्ये इथे आर्यनला आपण पाहिलं, सिंगल आली, एकेरीच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पदार्थे 44 बनले. विजयासाठी आव्हान खुलं झालंय. 16 चेंडू आणि 12ची गरज. योगेश भोजने मैदानाच्या आतमध्ये आहे. अद्याप त्याने एक बॉल फेस केला, अकाउंट ओपन करता आलेला नाहीये. संयमाचा बाण त्याचाही फुटलेला नाही अद्याप. अमनचा हा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, वेगाने गोलंदाजी करतो अमन. त्याची शैलीचं नेहमीच कौतुक केलं जातं, त्याचा रिदम, त्याचा फॉलो थ्रू. कौतुकाची बाब ही राहते की बॅटरचा स्थान ओळखून तो गोलंदाजी करतो. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू जास्तीचे ठेवण्याचा प्रयत्न करतो. कोण बदलतो, दृष्टिकोन क्लिअर आहे त्याचा. कोणाचा चांगला वापर करताना त्याला आपण पाहिलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा खुलातला हा चेंडू इथे पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाचा वेध घेतो. लगातारचे 2 चेंडू इथे निर्धाव जिथे मात्र पाहायला मिळाला. याच गोष्टीचा आपण उल्लेख केला होता. खऱ्या अर्थानं याच गोष्टीचा आपण उल्लेख करतोय की कोणाचा आणि काटकोनाचा वापर इतक्या चांगल्या प्रकारे हा गोलंदाज करतो की खऱ्या अर्थानं एखाद्या इंजिनिअरिंगला लाजवेल अशी कोणाची वापर करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. टॉट बॉल आले 2. अमन बनियारचा हा बॉल वेगाने आतमध्ये येणारा याही वेळेला पाहायला मिळाला. ऑन द टोज, बॅटवरची ग्रीप निसटली. सिंगल येत असताना 45 बनल्यात. 2 फलंदाज बाद, 13 बॉल आणि 11ची गरज. 13 चेंडू आणि 11 धावा. या षटकामध्ये केवळ आणि केवळ नाममात्र 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. त्यामध्ये एक लेग बाईज देखील आहे. एकंदरीत 3 धावा या षटकामध्ये आल्या, ज्यामध्ये एक लेग बाईज. धावफलकावरती धावा बनल्यात त्या 45. पुढचा चेंडू कुणाल कोण, उसळी घेणारा बॉल, संभ्रमामध्ये टाकणारी गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. चकित करणारा तिकट बाउन्सर इथे पाहायला मिळाला. या षटकामध्ये केवळ 2 धावा आल्यात. अमनने मॅचला कलाटणी निर्माण करून दिली आहे. धावा रोखल्यात त्याने. येणारे 12 बॉल 11ची गरज. एक ब्रेक घेऊयात, डीजे कडे जाऊयात आणि यस डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत ऐकू. असा गेलो आणि असा आलो. महेश शिंदे दादांची चर्चा होते त्यांच्या चषकाची. मयूर करंडे साथीला विकीर नाही त्याला कशाची. होतो या क्रिकेटचा जल्लोष भारी आज योला खाते का. होतो या क्रिकेटचा जल्लोष भारी आज योला खाते का. ए चारी बाजूला गाजते खडक. सुहास नामदेव पवार, ठाणे जिल्हा प्रीमियर लीग, ज्याच्या नावावरती मालिकेवरची बाईक पाहायला मिळाली. या वर्षीचा हंगाम सातत्याने तो गाजवतोय आणि ऑलराऊंडर खेळाडूंच्या यादीतील एक मोठं नाव म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मोक्याच्या क्षणी तो गोलंदाजी मार्कवरती आलाय. 12 बॉल 11 धावा डिफेंड करायचे आहेत. क्षेत्र कोणतंही असू द्यात, आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील
तर यशालाही पर्याय नसतो. आज इथे कष्ट करावे लागणार आहे त्या खेळाडूंना, घाम गाळावा लागेल, मेहनत करावी लागणार आहे. सुहास पवारला स्ट्रायक एंड मध्ये जिथे आपण पाहत आहोत पाहायला मिळतो योगेश उजने जिथे स्ट्रायकर एंड मध्ये पाहायला मिळतोय. येणारे चेंडू जिथे 12 होते 11ची गरज. पहिला बॉल निर्धावने सुरुवात झाली. डॉट बॉलने सुरुवात होत असताना पाहायला मिळते सुहास. 11 चेंडू आणि 11ची आवश्यकता. एक स्लिप तैनात करण्यात आली. शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मांडा, मिड ऑफ तैनात करण्यात आलाय. ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट आहे. वाडी लॉंग ऑन पाहायला मिळतं. लॉंग ऑफ तैनात नाही, एक्स्ट्रा कव्हर आहे आणि एक पॉइंट तैनात करण्यात आलाय. ही व्यूवर रचना आहे क्षेत्ररक्षणाची. पुढचा बॉल याही वेळेला वळण घेतलंय. वळण घेणारा बॉल पाहायला मिळाला. स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल कुणाल कोण. विकेट सॅक्रिफाईस करत असताना फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये योगेश होईल बाद. चारी बाजूला गाजते खडक वाजला प्रीमियर लीग. चारी बाजूला गाजते खडक वाजला प्रीमियर लीग. चारी बाजूला गाजते खडक वाजला प्रीमियर लीग. एका बाजूला बारामतीचा वाघ आणि त्याच वेळेला एका बाजूला शिक्रापूरचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कुणाल खोंडला आपण पाहतोय. सामन्याचं चित्र आणि रूपडं पालटलं जाणार का? 10 चेंडू आणि 11ची आवश्यकता राहिली आहे या मॅच मध्ये. विकेट प्राप्त केल्या गेल्या. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झालाय. मैदानावरती कुणाल खोंडला आपण पाहतोय. मुलकावरती धाबा एकंदरीत 45 आहे. 3 फलंदाज बाद. कुणाल कोण आणि त्याच्या साथीला अक्षय टावरे. सामन्याचा कलाटणी मिळणार का? गोलंदाजी मार्फती सुहास. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. काय बॉल टाकला हा. भ्रमामध्ये टाकलं पहा. बॅटर बीट, विकेट किपर जवळपास बीट झाला होता. लेग ब्रेक साठी शाहिद निघाला होता बाहेर, परंतु त्याच वेळेला हा लेफ्टी साठी ऑफ ब्रेक आतमध्ये येणारा दुसरा टाकला. अफलातून गोलंदाजी या वर्षीच्या अंगाम टर्फ विकेट वरती गाजवलंय. कारण जिथे मात्र ठाणे जिल्हा प्रीमियर लीग टर्फ विकेट वरती निळजेच्या मैदानावरती पार पडली आणि तिथे हातभर वळण घेणारे चेंडू याच बहादराने हाताळले होते. यावेळेला रडारमध्ये आला, स्लॉट मध्ये आलाय, पार्किंग प्लॉट मध्ये प्रेक्षक वर्गाच्या दिशेने धाडलाय कुणाल खोंडने. ठोकला षटकार. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन टीम हैदराबादची. थँक्यू. 8 बॉल आणि 5 ची आवश्यकता. यावेळेला बाहेर निघणारा बॉल होता, पिक केला आणि हाताला रीड केला. यावेळेला समोर केला सरळ बाटने. क्षेत्ररक्षक अमन वेगाने येईल, परंतु त्याच्या मस्तकावरती दिली आहे दस्तक. चेंडूने धाव मिळतात 4. चौकार. खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन टीम हैदराबादची. खडक वाजला प्रीमियर लीग फेवरेट झाले Thank you. सगळ्यांची. चला नेक्स्ट मॅच टॉस करण्यात येईल. आपण आमंत्रित करतो आहोत अमरभाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन पिंपळे सौदागर. यावेळेला फटका फसलाय. कुणाल खोंड सिंगल इथून घेण्याची आवश्यकता होती. त्याच वेळेला सिंगल इथून कंप्लीट होईल. सामना इथे जिंकला जातोय तो अर्थातच लिलया AB सामर्थ्य व्यंकटेश वॉरियर्स मालेगाव या टीमने 7 विकेट राखत असताना हा सामना इथे जिंकला. मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देणं राहून गेलं होतं. राजू पाटे आपल्याला तो पुरस्कार वितरित करण्यात येईल. राजू पाटे मागील मॅचचे हिरो या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि अगदी त्याच वेळेला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. दोन्ही संघ लाईन अप करत हँडशेक करत मैदान सोडायचं आहे. अन्यथा या स्पर्धेमध्ये काटेकोरपणे नियमावली आहे. या आपण लक्ष वेधतो आहोत. राजू पाटेचा मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देणं राहून गेले. दोन्ही टीमचे कॅप्टन प्रथमतः या टॉस करण्यात येईल. प्रथमतः तदनंतर मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार आपण वितरित करणार आहोत. मागील मॅचचा आणि या मॅचचा दोन्ही मॅचचा पुरस्कार आपण वितरित करणार आहोत. त्याआधी आपण करूयात टॉस. शैलेजी निवणगुणे सर जिथे पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी जॉईन होत असताना पाहायला मिळतील. आवाज पुणे जिल्ह्याचा, आवाज या परिसराचा आणि आवाज या स्पर्धेचा स्वतः आयोजक शैलेजी निवणगुणे सर यांचा आवाज आपण ऐकूयात. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार या आपण आमंत्रित करतोय. प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार
कुणाल खोंड या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार राहिला. राजू पाटे आणि कुणाल खोंड. आणि अगदी त्याच वेळेला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रथमतः करणार आहोत. टॉस एका बाजूला अमर भाऊ खाटे स्पोर्ट फाउंडेशन पिंपळे सौदागर आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल AB सामर्थ्य व्यंकटेश वॉरियर्स मालेगाव. धन्यवाद. तर चला आपण पुढील मॅचचा टॉस देखील आणि पहिल्या मॅच मधील आणि दुसऱ्या